गाईज, मी तुषार गडलेकर परत आपल्यासमोर एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे. तर खरं सांगायचं म्हणजे मी तब्बल बरेच वर्ष आधी आणि बरेच वर्ष स्पर्धा परीक्षा UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची प्रिपरेशन करत होतो. त्यामध्ये एक सेल्फ मोटिवेशनची कमी असते कधी कधी. तर ते सेल्फ मोटिवेशन मी भरून काढण्यासाठी एक मोटिवेशनल कवितासुद्धा लिहायला लागलो होतो. तर त्याच बरेचदा काय होते की आपण खचून जातो, आपण निराश होऊन जातो. काही रिझल्ट्स आपल्याला जसे एक्सपेक्ट असतात तसे लागत नाही, आणि ते एक्सपेक्टेशन्स, ते होप्स, ते घरच्यांचे ज्या काही होप्स असेल ते आपण पूर्ण करू शकत नाही. आणि मग त्या रिझल्टनंतर आपण खचल्यासारखं स्वतःला फील करून घेतो. पण जे रिझल्ट्स असतात हे आपल्याला काहीतरी पॉझिटिव्हिटी देऊन सुद्धा जातात, आणि बरेच प्रमाणात निगेटिव्हिटीसुद्धा देऊन जातात. तर एक स्वतःचं सेल्फ मोटिवेशन टिकून राहण्यासाठी मी स्वतःसाठीच एक कविता लिहिली होती की ज्याचं शीर्षक आहे हौसला गुंज. ही हिंदीतली कविता आहे, आणि ह्यामध्ये मी असं लिहिलं होतं की गूंजती आवाज़ है, कि गूंजती आवाज़ है शिखर का नाम लेकर, रास्ते भी गुनगुने हैं, हौसलों को संभाल डटकर, हौसलों को संभाल डटकर. कि ऊंचा ना कोई नीचा ना है, ऊंचा ना कोई नीचा ना है, दौड़ बस तू दौड़ हंसकर, ना कहीं है मोड़ इसका, हौसलों को संभाल डटकर, हौसलों को संभाल डटकर. कि लक्ष्य भी गहरा सही है, लक्ष्य भी गहरा सही है, मेहनत तेरी तो चल संभल कर. कि लक्ष्य भी गहरा सही है, मेहनत तेरी तो चल संभल कर, हार क्या है जीत क्या है, हौसलों को संभाल डटकर, हौसलों को संभाल डटकर. तूफान भी यहाँ हारता है, कि तूफान भी यहाँ हारता है, जब तुम खड़े हो जिद पकड़. कि तूफान भी यहाँ हारता है, जब तुम खड़े हो जिद पकड़ कर, मंजिल तेरी है, कि मंजिल तेरी है, जीतना है, हौसलों को संभाल डटकर, हौसलों को संभाल डटकर. की अशा प्रकारची एक सेल्फ मोटिवेटेड कविता मी लिहिली होती त्या काळात. जवळपास 18-19चा तो काळ होता, म्हणजे ज्यामध्ये मी बरेच स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी ती कविता लिहित होतो. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की स्पर्धा परीक्षाचा जो कोणी अभ्यास करत असेल तो त्या परिस्थितीसोबत एक लढाई लढत असतो, आणि त्या लोकांना, त्या स्टुडंट्सला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जो अभ्यास करताय त्या अभ्यासावर तुम्ही विश्वास ठेवा. जो कोणता रिझल्ट लागेल तो तुमच्या बाजूनेच लागणार. फक्त खचून जाणे किंवा डिमोटिवेट होणे हा एक पर्याय नाही. तर असं मला वाटते, आणि त्यासाठीच मी ही कविता लिहिली होती. सो होप्सो की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. आणि बरेच तुमचे मित्र असेल की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, पुणे, मुंबई, UPSCसाठी दिल्ली, किंवा घरीसुद्धा करतात लोक, तर त्यांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचं मोटिवेशन, त्यांचं जे काही एक अभ्यासाची जी लिंक आहे ते कंटिन्यू राहिली पाहिजे रिझल्ट्स लागल्यानंतरसुद्धा. आणि शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.